मित्र आजकाल एक शब्द आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो तो म्हणजे मॅनिफेस्टेशन. कोणी म्हणतं मी मॅनिफेस्ट करून गाडी घेतली, कोणी म्हणतं मी बंगला बांधला आणि कोणी म्हणतं मी मॅनिफेस्ट करून माझा बिझनेस ग्रो केला. पण नेमकं हे मॅनिफेस्टेशन असतं तरी काय आणि ते करतात कसं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मॅनिफेस्टेशन समजण्यासाठी ही व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये बनणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की मॅनिफेस्टेशनच्या मागचं लॉजिक काय आहे, जेणेकरून तुम्हाला मॅनिफेस्टेशन करतात कसं ते येणाऱ्या सेकंड व्हिडिओमध्ये सविस्तरपणे कळेल. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघू की मॅनिफेस्टेशनच्या मागचं लॉजिक काय आहे. आता काही दिवसापूर्वी मी पुस्तकं वाचली होती जे मॅनिफेस्टेशनसाठी सर्वात महत्त्वाची मानली जातात. ही पुस्तकं म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, द सिक्रेट्स आणि थिंक अँड ग्रो रिच. आता या तिघं पुस्तकांमधून मला एक गोष्ट कॉमन कळाली. ती म्हणजे काय, तर आपले विचार, आपल्या भावना आणि आपली कृती. म्हणजेच काय, तर आपले विचार, आपले थॉट्स, आपल्या भावना, आपल्या फिलिंग्स आणि आपली कृती म्हणजेच आपली ॲक्शन आपल्या जीवनावर 100% प्रभाव टाकत असते. पण मॅनिफेस्टेशन समजून घेण्याअगोदर एक गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे. ते म्हणजे काय, तर आपलं मन. आता मन हे 2 प्रकारचं असतं. एक कॉन्शियस माइंड आणि दुसरा सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर मी आता तुमच्याशी बोलतोय, मी कॅमेराकडे बघून बोलतोय, मग कसं बोलावं, काय बोलावं, कोणत्या टोनमध्ये बोलावं, कॅमेराच्या अँगलकडे कशा प्रकारे बघावं, हे मी जागरूकतेने करतोय. म्हणजे मी हे सर्व कृती ह्या कॉन्शियसली करतोय. तर हे झालं माझं कॉन्शियस माइंड. म्हणजेच काय, तर विचार करणं, निर्णय घेणं, त्याचबरोबर ॲनालिसिस करणं एखाद्या गोष्टीचं किंवा लॉजिक वापरणं. तर ह्या गोष्टी आपण कॉन्शियसली करत राहतो. लहानपणी ज्यावेळेस आपण गणित सोडवतो तर ते सर्व गणितं आपण कॉन्शियसली सोडवत असतो. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी आपण जो माइंड यूज करतो तो असतो कॉन्शियस माइंड. पण दुसरीकडे असतो तो आपला सबकॉन्शियस माइंड. आता आपल्या सवयी, आपल्या भावना आणि आपले ऑटोमॅटिक पॅटर्न्स जे आपण ऑटोमॅटिकली त्या गोष्टी करत असतो, हे सर्व कोण कंट्रोल करतं, तर तो आपला सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करत असतो. आता उदाहरणार्थ, ज्यावेळी आपण लहानपणी सायकल शिकतो तर सर्व गोष्टी कशा आपण कॉन्शियसली करतो. म्हणजे पॅडल मारणं, तोल सांभाळणं. तोल सांभाळताना आपण आधी पडतो कारण त्याची सवय नसते. परंतु त्या गोष्टी कॉन्शियसली केल्यानंतर त्या गोष्टीची आपल्याला सवय होते. सवय होते म्हणजे काय, तर त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर होतात आणि ती गोष्ट एकदा सबकॉन्शियसला ट्रिगर झाली की तो आपल्या सवयीचा भाग बनतो. म्हणजेच काय, तर आपण सायकल शिकताना आधी तोल सांभाळणं, पेडल मारणं ह्या गोष्टी कॉन्शियसली करतो, विचारपूर्वक करतो. म्हणजेच काय, तर आपल्याला सायकल शिकताना सुरुवातीला सर्व गोष्टी कॉन्शियसली कराव्या लागतात. बॅलन्स कसा ठेवायचा, ब्रेक कसा मारायचा, पॅडल कसं मारायचं, तोल कसा सांभाळायचा, या सर्व गोष्टी आपण कॉन्शियसली करतो. कॉन्शियसली केल्यानंतर त्या गोष्टीची आपल्याला सवय होते आणि एकदा का ती सवय झाली तर आपण ती गोष्ट आपोआप करायला लागतो. म्हणजेच काय, तर कॉन्शियसली आपण ती गोष्ट केल्यानंतर ती गोष्ट आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि एकदा का विश्वास ठेवला की तो ट्रिगर आपल्या सबकॉन्शियसला जातो आणि तो आपल्या सवयीचा भाग बनतो. सबकॉन्शियस माइंडची अजून एक्झाम्पल द्यायची झाली तर जी गोष्ट आपण वारंवार करतो तर ती हळूहळू आपला सवयीचा भाग बनते. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर मोबाईल बघणं, गाडी चालवताना आपण विचार करतो आणि गाडी चालवताना आपोआप गिअर बदलणं, ब्रेक मारणं, पासवर्ड नकळत लक्षात राहणं, ह्या गोष्टी ज्या असतात हा आपल्या सबकॉन्शियसचा भाग असतो आणि ह्या गोष्टी जो कंट्रोल करतो तो असतो आपला सबकॉन्शियस माइंड. आता सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड कळल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की जी गोष्ट आपण वारंवार करतो आणि जी गोष्ट आपण व्यवस्थित कॉन्शियसली करतो ती गोष्ट हळूहळू आपल्या सवयीचा भाग बनत जाते आणि त्यानुसारच आपल्याला रिझल्ट्स मिळायला लागतात. हेच आहे मॅनिफेस्टेशनचं सर्वात मोठं सिक्रेट, म्हणजेच मॅनिफेस्टेशनच्या मागचं लॉजिक. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जी गोष्ट आपण वारंवार करतो, कॉन्शियसली करतो, ती हळूहळू आपल्या सवयीचा भाग बनायला लागते आणि एकदा का ती गोष्ट आपल्या सवयीचा भाग बनली हळूहळू आपल्याला त्या प्रकारे रिझल्ट्स मिळायला लागतात.
हेच आहे मॅनिफेस्टेशनच्या मागचं लॉजिक. मित्रांनो, यामध्ये आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियसला एखाद्या लाईव्ह एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण त्याला असं म्हणू शकतो की कॉन्शियस हा गेटकीपर म्हणून काम करतो. कोणाचा? तर सबकॉन्शियसचा. म्हणजे एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायची की रिजेक्ट करायची हे ठरवण्याचा अधिकार हा फक्त कॉन्शियस माइंडला असतो, परंतु सबकॉन्शियसला तो अधिकार नसतो. त्याला जी गोष्ट दिली, ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला, ती गोष्ट तो ॲक्सेप्ट करतो, तो आपल्या सवयीचा भाग बनवतो आणि त्याप्रकारे आपला रिझल्ट द्यायला सुरुवात करतो. आता तुम्ही जर म्हटले की मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, सर्वात आधी तो विचार तुमच्या कॉन्शियसकडे येतो. आता कॉन्शियस ॲज अ गेटकीपर तो काय करतो? तो एक तर ॲक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल. जर त्याने ॲक्सेप्ट केला तर ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत कळेल आणि सबकॉन्शियसला एकदा गोष्ट कळली की तो तुमच्या सवयीचा भाग बनेल आणि त्या प्रकारचे रिझल्ट्स तुम्हाला यायला सुरुवात होईल. परंतु तीच गोष्ट जर कॉन्शियसने रिजेक्ट केली म्हणजे काय? तुम्ही जर म्हटलं की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, खूप मी करोडपती आहे आणि कॉन्शियसने ती गोष्ट, तो विचार ऐकला आणि तुम्हाला म्हटलं की हे काही सांगतो, तुझ्याकडे तर 500 रुपये पण नाही राहत. याचा अर्थ काय? कॉन्शियसने ती गोष्ट रिजेक्ट केली आणि तुमचा त्या गोष्टीवर विश्वास बसला की माझ्याकडे पैसा नाही आहे. आणि एकदा का तो विश्वास बसला, सबकॉन्शियसला ट्रिगर गेला की नाही, याच्याकडे पैसा नाही आहे, याच्याकडे फक्त 500 रुपये राहतात, म्हणून मग तो 500च रुपये राहतील या प्रकारे तुम्हाला तो ट्रिगर करत असतो. म्हणजेच काय? एखादी गोष्ट, एखादा विचार ज्यावेळेस तुमच्या कॉन्शियसकडे येतो, ज्यावेळेस तो कॉन्शियस तो विचार ॲक्सेप्ट करतो, त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच वेळेस तो त्या विचाराला अलाउड करतो सबकॉन्शियसपर्यंत जाण्यासाठी. परंतु कॉन्शियसने जर एकदा का तो विचार रिजेक्ट केला, तो विचार तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच काय? तर कॉन्शियस एक प्रकारे जहाजाच्या कॅप्टनसारखं काम करतो. म्हणजे फक्त आदेश देतो, एखाद्या गोष्टी ॲक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची ते ठरवतो आणि तो आदेश देतो कोणाला? तर सबकॉन्शियसला, म्हणजे इंजिन रूममधल्या व्यक्तीला. आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट खरी मानता, त्यावर जर विश्वास ठेवता, तर सबकॉन्शियस माइंड त्यानुसार काम करायला सुरुवात करतो आणि एकदा का त्याने काम करायला सुरुवात केली तर त्या गोष्टीला तो तुमच्या सवयीचा भाग बनवतो. आता एक प्रसिद्ध वाक्य आहे की अकॉर्डिंग टू युअर बिलीफ्स इट इज डन अन टू यू. म्हणजेच काय? तुमचा जसा विश्वास असेल तसंच तुमच्या आयुष्यात घडत असतं. तर मित्रांनो, आपण यामध्ये समजून घेतलं की कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे, सवयी आणि विश्वास कसे तयार होतात आणि सबकॉन्शियस माइंडला इतकं महत्त्व मॅनिफेस्टेशनमध्ये का दिलं जातं. आता पुढचा मोठा प्रश्न पडतो की जर सबकॉन्शियस इतका पॉवरफुल आहे तर आपण त्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे करून घ्यायचा. म्हणजेच काय? तर मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे करायचं. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघू की सबकॉन्शियस माइंडपर्यंत कॉन्शियसली तुमची इच्छा कशी पोचवायची आणि रिझल्ट्स कसे मिळवायचे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर ॲफर्मेशन्स काम कसं करतात, व्हिज्युअलायझेशन काय असतं, इमॅजिनेशन काय असतं, तुमच्या व्हायब्रेशन्स, तुमच्या फ्रिक्वेन्सी हे कसे काम करतात आणि मॅनिफेस्टेशनच्या काही महत्त्वपूर्ण टेक्निक ज्या सोप्या आणि इझी टू यूज असतील. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंटनुसारच मला कळेल की पुढचा व्हिडिओ हा कशावर बनवायचा किंवा कशा प्रकारे बनवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.